कृष्णारी आज आहे ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा आळंदीमध्ये. तो पाहायला सकाळी रस्त्याने दिंडीचे भजन ऐकत आळंदीला पोहोचलो. हजारो वारकरी इंद्रायणीमध्ये स्नान करून आवरून आपली दिंडी घेऊन नगर प्रदक्षिणा करतात आणि वारी आज प्रस्थान करेल म्हणून वारकऱ्यांना खूप आनंद असतो. इथे शूट करताना मला मित्र भेटले जे शेगाव वरनं आळंदीला शूट करायला आले. भारी वाटतं की वारीमुळे लांब लांबचे मित्र पण आम्हाला इथे भेटतायत. मंदिरातील प्रस्थान सोहळा 3 वाजता सुरू होणार. तोवर ह्या वाड्यात माऊलींच्या पाठीवर मुक्ताबाईंनी मांडे भाजलेली ही जागा आणि माऊलींनी चालवलेली ही भिंत पण पाहिली आणि एका अंध वारकऱ्याला वाट दाखवल्यावर त्यांचं मोठं मन कळलं. आता वेळ झाली मानाच्या दिंड्या आत सोडण्याची, त्यामुळे आम्ही पण मार्ग शोधतो की कसं मंदिरात जाता येईल. कारण फोटोग्राफर्सला पासेस शिवाय आत सोडत नाहीत हे कळलं होतं आणि तेव्हाच एबीपी मध्ये शिवानी ताई ओळखीची आहे आठवलं होतं. पण सक्ती इतकी की नाहीच आत सोडलं आणि ते दुःख थोड्या वेळ आभाळाने व्यक्त केलं. नदी पलीकडून खूप लोक आणि जिथून थोडा कळस दिसेल तिथे लोक गर्दी करत होते. आम्ही निघालो आणि पालखी बाहेर येईल त्या बाजूला आलो. इथे बाल्कनीमध्ये रस्त्याने पण खूप लोक पालखीची आस लावून बसले होते. 7 वाजता रथा पुढील दिंड्या बाहेर येऊ लागल्या. 24 नंबर दिंडी, 21 नंबर, 12, 2, दिंडी नंबर 1 आली का? अर्ध्या तासानंतर पालखी दृष्टीस पडली आणि 360 ची बॅटरी पण तेव्हाच बंद. पावलांना हात लावून दर्शनाच्या ह्या चढाओढीतनं मी बाहेर आलो. आज कॅमेऱ्याने साथ सोडली पण डोळ्यात सगळं साठ होऊन समाधानाने घरी निघालो.